सीईटी पेपर घोटाळ्यांच्या आरोपांचं सीईटी सेलकडून खंडन करण्यात आलंय। सीईटी 10वी 12वीच्या परीक्षार्थ्यांचे विद्यार्थ्यांचे गुण पारदर्शकपणे दाखवते। सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी हे वक्तव्य केलंय। सध्या आलेल्या आक्षेपांच्या अनुषंगानं अंतर्गत विश्लेषण करणार आहे। सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी या संदर्भात ही माहिती दिलेली आहे। त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आपण बघूयात। सीईटी सेलने गैरप्रकार झाल्याच्या आक्षेपाला नकार दिलेला आहे। सर्व आरोपांचं त्यांनी खंडन केलेलं आहे। सीईटी 10वी आणि 12वीचे गुण पारदर्शकपणे दाखवते असं त्यांनी म्हटलं। सीईटी दिलेल्या 2,35,000 विद्यार्थ्यांनी कॅपसाठी नोंदणी केली आहे। त्या तुलनेत फारच थोड्या कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना अधिक पर्सेंटाईल गुण मिळाले आहेत। मात्र सध्या आलेल्या आक्षेपांच्या अनुषंगानं आम्ही अंतर्गत विश्लेषण करणार आहोत। त्यानंतर पुढील निर्णय घेऊ असं सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी म्हटलंय। गैरप्रकार करून गुण मिळवल्याचा जो आरोप होतोय त्यात किती तथ्य आहे? नाही, त्याच्यामध्ये अजिबात तथ्य नाहीये। कारण आमची जी सिस्टीम आहे ती ही सीबीटी सिस्टीम आहे। याच्यामध्ये एक्झामिनेशन मध्ये जो आपण पेपर जो बघतो तो डायरेक्ट त्या कॉम्प्युटरवर डाउनलोड होतो। तो सुद्धा दोन्ही शेजारचे जे विद्यार्थी असतात त्यांच्यामध्ये सुद्धा जम्बलिंग केलेलं असतं आणि त्याच्यामुळे ही सीबीटी सिस्टीम असल्यामुळे याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा गैरप्रकार न होता विद्यार्थ्यांच्या परफॉर्मन्सच्या आधारेच त्यांना मार्क दिलेले आहेत। दुसऱ्या परीक्षेच्या परफॉर्मन्सच्या आधारे आपण या परीक्षेकडे बघतोय। म्हणजे मुळात हे तसंच अव्यवहार्य आहे की एका परीक्षेमध्ये असलेल्या परफॉर्मन्स प्रमाणे दुसऱ्या परीक्षेमध्ये तसाच प्रकारचा परफॉर्मन्स आला पाहिजे ही आपली जी अपेक्षा आहे ती तशी काही योग्य नाहीये। पर्सेंटाईल पद्धती ही त्या बॅचसाठी असते। त्या बॅचमध्ये जो टॉपर असतो त्याला 100 पर्सेंटाईल म्हणतात आणि त्याला जर त्याचे रॉ स्कोअर कदाचित 70% असतील, 80% असतील, 90% असतील, किती रॉ स्कोअर त्याचा असू शकतो, परंतु तो त्या बॅचमध्ये टॉपर असल्यामुळे त्याला 100 पर्सेंटाईल मिळतो आपण। त्याच्यामुळे आपण हे जे मुळात जे पर्सेंटाईल आणि पर्सेंटेजचं एक जे तुलना करतोय